नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 15 जून पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4100 ते 4500 च्या दरम्यान येऊन ठेपली आहे। मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली आहे आणि ही विक्री आपल्याला इथून पुढे 15 जून पर्यंत कायम दिसणार आहे। यामुळे आपल्याला इथून 15 जून पर्यंत वाढलेल्या विक्रीचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसणार आणि या परिणामामुळे जर सोयाबीनच्या भावामध्ये इथून पुढे म्हणजे 15 जून पर्यंत आणखीन 100 रुपयांची घसरण आली आणि बाजारभाव पातळी 4000 ते 4400 च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, कारण इथून 15 जून पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 100% घटणार आहे। त्यामुळे जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल तर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि त्यानंतर सोयाबीनचा भाव वाढणार। त्यावेळी त्या काळी 100-200 ची तेजी बघून जर आपण सोयाबीन विकलं तर आपला होणार 100% या ठिकाणी फायदा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।